अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा, देवेंद्रांचं आगमन झालं आहे। देवा, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी, आपण सर्वांनी माझे अभिवादन स्वीकार करा। देवेंद्र, ही औपचारिकता देखील आपण पाळली नाहीत तर बरं होईल। मी केवळ माझे दायित्व पूर्ण करतो आहे श्रीहरी। तुम्ही काय करता आहात हे मी चांगलंच जाणतो। तुमच्या वर्तनामुळे जेजुरीत नवनवीन विघ्नांची शृंखला सुरू होईल की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत, याची तुम्हाला कल्पना असेलच। मी काही चुकीचे वागलो असेल तर क्षमा असावी, पण माझ्या हातून असा काय अक्षम्य अपराध घडला आहे हे मला कळले तर बरे होईल। तुमचा अपराध काय आहे हे तुम्ही देखील जाणता। अहो, त्यांना त्यांची बाजू तरी मांडू द्या। देवी, तुम्हाला देवेंद्रांचं हे वागणं उचित वाटतं आहे का? माझं केवळ इतकंच म्हणणं आहे की आज आपण देवेंद्रांना ह्या गडावर बोलवलं त्यामागचं कारण तरी त्यांना कळावं। तसंच त्यांना त्यांची बाजू मांडता यावी। इंद्रदेव, तुम्हाला इथे बोलवण्यामागे काय कारण आहे हे तुम्हाला देखील चांगलेच ठाऊक आहे।
आणि ते म्हणजे तुम्ही बानूला करत असलेले सहाय्य. बानूला माझ्याशी संवाद साधता यावा म्हणून तुम्ही तिला अक्षय करंडा दिलात. श्री विष्णूंचे सुचिन्ह असणाऱ्या शंखाची बानूला ओळख करून दिली. हे सर्व तुम्ही का करता आहात हे तुम्ही देखील जाणता. आणि तुम्ही तुमचं हे वर्तन तात्काळ थांबवावं हे सांगण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलं आहे. श्रीहरी, माझ्या वर्तनाने काही चुकीचे घडले असेल तर मी आपली पुन्हा क्षमा मागतो. पण मी काही अयोग्य केले आहे असे मात्र मला वाटत नाही. माझ्या कन्येच्या भवितव्यासाठी एक पिता म्हणून मी तत्पर असणं हे स्वाभाविक आहे. तिच्या सुखासाठी जर मी काही गोष्टी तिला सांगितल्या तर त्यात अयोग्य काय आहे? देवेंद्र, हा युक्तिवाद म्हणून योग्य आहे, परंतु वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही अशा प्रकारे बाणाईला सहाय्य करून कृतयुगातील ह्या शिवलीलेत थेट हस्तक्षेप करता आहात. आणि देवेंद्र, तुम्हाला जर तुमच्या कन्येच्या सुखाची इतकी चिंता खरंच असती तर तुम्ही तिचा वध करण्याची आज्ञा दिली नसती. त्यावेळी माझ्या मुखातून जे शब्द गेले त्याचा आता मला पश्चाताप होतो आहे आणि त्याचे योग्य ते शासनही मला मिळाले आहे. पण आता एक पिता म्हणून माझे जे दायित्व आहे मी त्यापासून मागे कसा फिरू? माझ्या कन्येने आजवर जे भोगलं आहे, जे सोसलं आहे आणि आताही जे ती सहन करते ते माझ्या दृष्टीच्या समोर घडत असताना मी तिला एकटी कशी सोडू? असे करणे मला पटत नाही. माझ्या कन्येच्या काळजीने मी अत्यंत अस्वस्थ होतो आणि म्हणूनच. परंतु तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे बाणाई आणि श्री महासादेवी यांना आत्मज्ञान व्हावं ह्यासाठी श्री खंडेरायांनी जे ठरवले आहे त्यात विघ्न येणार. त्याचा मूळ हेतूच नष्ट होणार. पण मी या शिवलीलेत हस्तक्षेप करतो आहे असे मला वाटतच नाही. मी तिला थेट काहीच सांगितलेले नाही आणि सांगणारही नाही. तुम्ही ते मान्य जरी केलं नाही तरी वस्तुस्थिती बदलणार नाही इंद्रदेव. आणि म्हणूनच तुम्ही तुमचं हे वर्तन थांबवावं. क्षमा असावी, पण मी हे थांबवू शकत नाही. देवा, एक पिता म्हणून आपल्या कन्येला सहाय्य करणे यात काही अयोग्य आहे असे मला वाटत नाही. तुम्ही काय बोलता आहात हे तुम्हाला तरी कळते आहे का? तुम्ही थेट श्री खंडेरायांच्या आज्ञेचे उल्लंघन करता आहात. हो, माझ्या हातून असा अपराध घडत असेल हे, पण एक पिता म्हणून माझ्या कन्येच्या सुखासाठी या अपराधासाठी जे शासन होईल ते भोगायला मी तयार आहे. देवेंद्र, तुमच्या मनात नक्की काय आहे हे जरी तुम्ही सांगत नसलात तरी ते जाणवतं आहे. बाणाईने श्री खंडेरायांबरोबर कैलासात जावं हेच तुमच्या मनात आहे. आणि ते अयोग्य आहे का? अजिबात नाही. परंतु मार्ग अयोग्य आहे.
आता ही जर तुम्हाला बाणाईला शंखाबद्दल काही सांगायचं होतं तर तुम्ही तिला तसं थेट का नाही सांगितलं? त्यासाठी ऋषींच्या वेशात का आलात? कारण मी जर तिला थेट काही सांगितले असते तर तिच्या मनात नको ते प्रश्न उभे राहिले असते. माझा हेतू अयोग्य नाही हे मी पुन्हा सांगतोय. बानूला आत्मज्ञान व्हावे असे श्री खंडेरायांना वाटते, तसेच ते मलाही वाटते. मला असं वाटतं की देवेंद्रांचं म्हणणं उचित आहे. ते बानूला थेट सांगू शकले असते, परंतु त्यांनी तसं केलं नाही. इंद्रदेव, तुम्ही न्यायाच्या चौकटीत राहून हे सारं करत आहात, हे सत्य आहे. पण त्याच बरोबरीने तुमच्या या वागण्याने बानूच्या देखील काहीतरी हाती लागणार, हे देखील सत्य आहे. इंद्रदेव, बानूला काय कळावं असे तुमच्या मनात आहे? गणू हो गणू, अरे पाव ना इकडं कुणीकडं? ते राजवाड्या इंद्रदेव आल्याचं कळलं. पाव ना आजकाल लय ध्यान असते तुमचं. अहो हे बरं नवं, कुणाच्या ध्यानामध्ये आलं ना तर गळावर येऊन द्यायचे नाही तुम्हासनी. तसं नव, ते समधीच एकदम घाबरलेले दिसले ना, आणि समधीच गपगुमान, म्हणून विचारलं. हवं आता आम्हाच मी काय कळणार झालंय काय चाललंय ते. हा काय? कोण कोण आहे ती आतमध्ये? देव, इंद्रदेव, प्रधानजी, लक्ष्मी देवी आहेत अंतपुरामध्ये. काहीतरी बोलणं चाललंय त्यांचं. असं होय. म्हाळसा देवी नाही ते होय? म्हाळसा देवी? अहो आम्ही बी त्यांचं नाव घ्या घाबरतो. तुम्हाला एकदा उभं केलं पाहिजे त्यांच्या मोर. नग नग नग, नाहीतर जित्या माघारी जाऊ द्यायच्या नाही ते मला. अहो तुम्ही कशा पाहिजे एवढं डोकं घालतायसा? त्याचं काय आहे, मी बानूच्या वस्तीला आहे ना, ती एकलीच आहे, तिच्याकरता समज चाललंय, बाकी काय नाही. अहो तिचा बाळ आहे ना मग तसं. त्याचं काय, त्यो भोळा माणूस आहे, त्याला काय कळतंय. आणि तुम्हाला जरा जास्तच कळतंय. सांभाळून राहावा. परदानजीसनी कळलं ना चुकून गडावरनं फेकून देतील खाली तुम्हासनी. काय म्हणताय काय? मग अहो देव आमचं भोळं आहेत, पण प्रधानजी तसं नाहीत. बरं येतो मी. हा या या. आता कुठं? आता कुठं, आता माघारी बानूच्या वाड्यावर. या या, ध्यान ठेव. हा मी आलो. बानूला ती कोण आहे हे कळावे असेच मला वाटते. अर्थात परमनियतीने जे लिहून ठेवलं आहे तसंच घडणार हेही मी जाणतो. तिला तिचे स्थान मिळावे, तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात एवढीच माझी इच्छा आहे. देवेंद्र, बाणाईला शंखाबद्दल कळल्याने तिच्या हाती असे नेमके काय लागणार होते? तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला सांगायचं नसेल तर तसं स्पष्ट सांगा देवेंद्र. असं नाही देवी, सांगतो. बानू रानात वाढलीय. तिचा भूतकाळ जरी दैवी विश्वातला असला तरी आता ती या साऱ्यापासून अनभिज्ञ आहे. तिला त्या विश्वाबद्दल कळावं, दैवी चिन्हांची आणि तिची ओळख व्हावी हेच मला वाटतं. अशा सुचिन्हांची ओळख झाल्यामुळे कदाचित तिला आपण कोण आहोत हेही कळू शकेल. केवळ इतकंच? हो. आणि ती सुचिन्ह कोणाची आहे, का आहे हे देखील तिला कळू शकेल. देवा, माझी बाजू मी मांडली आहे. आता आपणच सांगा, मी काही अयोग्य वागलो आहे का? आता आपणच सांगा, मी काही अयोग्य वागलो आहे का?
नाही, तुम्ही काहीच अयोग्य केले नाही. देवा, मला ठाऊक होतं की माझी बाजू न्यायी आहे. तरी सुद्धा माझी बाजू मांडताना काही अनुचित शब्दांचा उच्चार झाला असेल तर मी आपली क्षमा मागतो. देवा, प्रणाम श्री हरी, श्री महालक्ष्मी. देवा, आज्ञा असावी. दे, म्या मळते कणिक दे. अगं नग करती म्या, बस तू. अगं पर दे. अगं ये म्हणजे नाही ते सवय लावू नगस. करू ते काम तिला. म्या बी तेच म्हणत होते. दे नग म्हणलं नव. हे रंग्या, अरे वाईस दम खाकी जरा. आई वळतोय लहान पोरासारखा. माझ्या तुला ठाव आहे का? तुला नाही कळायचं. ए बानू, तुला एक सांगायचं आहे. सांगायचं आहे, सांगायचं आहे, सांग की लवकर. एक हात लाकूड आणि 10 हात खपली. ए म्हणजे डोसक बिस्क आहे का तुला? काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं काय कळतं का? वय का? जरा मोर ये बघू. तुला काहीतरी सांगायचं आहे. काय ग? मला डोसकन हाय वय. आता थांब, तुला दावतोच. कप बसवायच. मग आता तू म्हणतीस म्हणून मी अगं बसतो. काय करणार रे तू? नाही तर तुला थांब, आता दावतो. ये रंग्या, अरे बोल की. अरे पायला नग लावूस. तू आम्ही मलाच बोल. ऐकाय बानू, इंद्रदेव आल्या ती गडाऊ. म्हणजे आता कधी बी ते वाड्यावर येतील. आणि एवढंच नाही तर अंतपुरा देव, इंद्रदेव, परदांजी आणि लक्ष्मी देवी काय बाय बोलते ती. आणि माळसात आहे त्यासनी तर काय बी ठाव नाही ही समज काय चाललंय ती. तरी म्या म्हणलंच होत का काहीतरी मोठी गोष्ट आहे म्हणून. मला तर काय कळणं झालंय काय चाललंय हे. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी. अरे असं कशा पाय म्हणतोस बा? हे बघ की तुझं नाव कशात येणार नाही ते. नाही तर करून जायचं कोणीतरी आणि नाव यायचं तुझं. तू कुणाचं नाव का नाही घेत? तुला समजलं नव्ह? होय, इंद्रदेवांचं नाव घेतो आहेस तू. झालं तर बघ. अरे पण माझ्यासाठी काहीतरी करतायत ते, आणि आता आपणच संशय कसा घ्यायचा? हे बानू, देवासनी काय वाटतं ना ते महत्वाचं आहे. काय होय, माळसा, माळसा. लतिका, तुला काही समजलं का? कशाबद्दल? मी इथे नसेल तर तुला कोणी काही सांगणार नाही ना? सांग आता. अंतःपुरात गुप्त भेट सुरू आहे आणि तू त्यात नाहीस. मला कल्पना आहे की माझ्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान सुरू आहे, पण मी इथे असताना मला हे काहीच माहित नसावं. मी तेच म्हणते आहे.
म्हाळसा, तू या राज्याची साम्राज्ञी आहेस. त्यांनी तुला प्रत्येक गोष्ट विचारायला नको का? कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी तुला सांगायला नको का? कोण कोण आहे तिथे? श्री खंडेराय, प्रधानजी, लक्ष्मी देवी आणि थांबलेस का? अजून कोण आहे? आणि इंद्रदेव. इंद्रदेव इथे आले आणि मला न सांगता काय ठरवतायत? म्हाळसा, हे विसरून चालणार नाही. ते बानूचे वडील आहेत. ज्या अर्थी या भेटी संदर्भात मला काही सांगितलं नाही, त्या अर्थी मी तिथे नसणं अपेक्षित आहे लतिका. मी तेच म्हणते आहे. याचा अर्थ तुला काही कळूच नाही असा होतो. बरं झालं तू मला सांगितलंस लतिका, नाहीतर हे सारं माझ्यापासून लपून राहिलं असतं. ते महत्वाचं नाही. आता तू लगेच काहीतरी ठरवणं महत्वाचं आहे.